नमस्कार, मी रुपालीज लाईफस्टाईलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत. चला तर बघू आज आपण काय बनवणार आहोत. आज बनवणार आहोत आपण अशी खमंग, गोड, लुसलुशीत, मस्त कुरकुरीत अशी शंकरपाळी. हे बघा किती छान अशी 2 बोटाने तुटणारी आणि अशी खमंग लागणारी. चला तर बनवू. आपल्याला यासाठी लागणार आहे, मी या ठिकाणी या वाटीने 8 वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि 4 वाटी साखर घेतलेली आहे. म्हणजे निम्म्याचं निम्मं प्रमाण ठेवायचं आणि तूप पाववाटी आपल्याला लागणार आहे. तर तूप कडकडीत उकळून घ्यायचं. धूर थोडासा निघायला लागला त्याच्यामधनं तुपामधनं तर आपण याचं मोहन तयार करून हे आपण पिठामध्ये टाकणार आहोत. सुरुवातीला असं टाकून घ्यायचं व्यवस्थित आणि चमच्याने किंवा पळीनी किंवा उलथण्याने तुम्ही हलवायचं. गरम असल्यामुळं याला हात लावायचा नाही. हात लावला तर चटका बसण्याचे चान्सेस असतात. तर अशा प्रकारे मी हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. व्यवस्थित सगळ्या पिठाला हे व्यवस्थित अप्लाय होईल अशा प्रकारे हे आपण चोळून घेतलेलं आहे. हे बघा हे अशा प्रकारे त्याचा गोळा व्हायला हवा. तर हे असं आपण समजावं की परफेक्ट झालेलं आहे. अशा प्रकारे हे आता करून घ्यायचं. त्यानंतर आपण काय केलं, सिरप बनवायचं आहे आपल्याला ह्याच्यासाठी पाकाचा एक पाकी तार वगैरे असं काही प्रकार बनवायचं नाही आहे. फक्त साखर पाण्यामध्ये वितळेल असं करायचं आहे. तर मी या ठिकाणी 4 वाटी साखर घेतल्यामुळं तुम्ही कमी जास्त करू शकता. 4 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे विलायची टाकलेली आहे आणि हे फक्त आपल्याला वितळून घ्यायचं गॅस चालू करून. जास्त उकळी पण आणायची नाही आहे. भरपूर जण दुधामध्ये पण करतात, पण शंकरपाळी जास्त दिवस टिकवायची असेल तर आपण ही पाण्यामध्ये करणार आहोत. तर अशा प्रकारे मी पाकाचं सिरप बनवून घेतलेलं आहे. आपल्याला 1 तारी 2 तारी असा पाक बनवायचा नाही, फक्त सिरप बनवायचं आहे. तर अशा प्रकारे आता मी काय करते, हे व्यवस्थित पीठ मळून घेते. थोडं टाकायचं आहे आपल्याला, जास्त प्रमाणात टाकायचं नाही आहे आणि पीठ घट्ट नाही मळायचं आहे. जर तुम्ही पीठ घट्ट मळालं तर ते आणखीन घट्ट होतं. पाकामुळं ह्या सिरपमुळं ते व्यवस्थित असं थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे. बघा असं जर तुम्ही जाडसर पीठ मळालं ना तर ते परत तुम्ही 10-15 मिनटं जेव्हा ठेवाल तर ते घट्ट होतं आणि त्याचं प्रमाण खूपच होतं पाक असल्यामुळं. त्याच्यामुळं तुम्ही हे व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आणि सैलसरच पीठ मळायचं थोडं सिरप टाकून. मी 10 मिनटं हे झाकून ठेवलं होतं, काढून घेतलं. मस्तपैकी त्याला आता छान असं थोडंसं मळून घ्यायचं. हे बघा किती छान असं मऊ लुसलुशीत पीठ तयार झालेलं आहे. त्याला थोडंसं असं बुक्क्या मारून असं व्यवस्थित मळून घ्यायचं. झालं हे आपलं पीठ व्यवस्थित शंकरपाळ्यांचं मळून. असे उंडा घ्यायचा आणि काय करायचं, आता इथनं पुढची जी प्रोसिजर आहे ना खूप महत्त्वाची, इंटरेस्टिंग अशी करायला पण खूप, म्हणजे ही जी प्रोसेसर केली तर तुमची शंकरपाळी 100% लेयर्स कशी पण तुम्ही बनवा, लेयर्स पडणार म्हणजे पडणारच. तर इथनं पुढची प्रोसिजर खूप महत्त्वाची आणि खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा मी अशी एक गोल चपातीसारखं लाटून घेतलं आणि असे त्याला फोल्ड्स करून घेतले, जेणेकरून ते आपल्या शंकरपाळीला पण असे छान फोल्ड्स पडतात. आणि अशा प्रकारे मी लाटून घेतले. अशा प्रकारे लाटायचं व्यवस्थित त्याला. असे परत जेवढं तुम्हाला जमतील, कारण कसं होतं भरपूरदा पीठ कडक होतं आणि ते लाटायला अवघड जातं. त्यामुळे आधीच पीठ थोडंसं सैलसरच असून द्यायचं, नंतर ते आपोआप पीठ घट्ट होत जातं. तर हे अशा प्रकारे, जर पीठ घट्ट झालं तर लाटायला खूप असे हात दुखतात आणि
मऊ असेल तर व्यवस्थित मस्तपैकी असं छान प्रकारे बघा लाटलं जातं ते. मी ती एवढ्या प्रकारचे फोल्ड्स करून घेतले, पण मला लाटायला अजिबात प्रॉब्लेम आलेला नाही. आणि ही अशा प्रकारे मी लाटून घेतले. थोडंसं जाडसरच लाटायचं, जास्त पातळ लाटायचं नाही याला. चाकू घ्यायचा, मस्तपैकी लाईन 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 करून असं कापून घ्यायचं व्यवस्थित. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याचा कापण्यांचा जो आकार असतो तो पण देऊ शकता, लाईक षटकोन, चौकोनीच पण असा थोडासा पतंगासारखा वगैरे. पण मी हे चौकोनीच कापून घेतलेले आहेत. हे बघा अतिशय सुरेख दिसतंय. खूप अशा खमंग खुसखुशीत या शंकरपाळ्या होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आमच्या घरामध्ये कसं आहे, नेहमी या अवेलेबल असतात. तुम्ही म्हणत असाल सण नाही काय नाही तरी पण रेसिपी अपलोड केलेली आहे. पण मंडळी, आमच्या घरामध्ये नेहमी हा पदार्थ बनवलेला असतो, डब्यांमध्ये भरून ठेवलेला असतो. इवन मी ह्याच्या आधी म्हणजे दुसऱ्या रेसिपीज आहेत त्या पण शेअर केलेल्या आहेत, ज्या की मी घरी सतत आमच्या घरामध्ये खायचे पदार्थ अवेलेबल असतात, स्नॅक्स अवेलेबल असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे. हे बघा, ह्याची अशी जाळी ठेवायची, अशा प्रकारे ह्याची जाळी ठेवायची आणि असे छोटे छोटे प्रकारे मी कापून घेतलं आहे. कारण ह्या जेव्हा आपण तळतो ना तेव्हा अशा मोठ्या मोठ्या टम्म फुगतात आणि मस्त ह्याची साईज डब्बल होते. जर तुम्ही एकदाच एका वेळेस जाड अशा जर तुम्ही कापल्या ना तर त्या आणखीन फुगतात आणि त्या मग खूपच मोठ्या मोठ्या दिसतात. आणि त्यामुळे अशा बारीक बारीक करायचं. तेल या ठिकाणी कसं चेक करायचं की गरम आहे नाही आहे. आपल्याला ह्यासाठी मीडियम गरम तेल लागणार आहे. खूप कडक पण नको आहे, खूप थंड पण नको आहे. कारण कसं होतं, जर तुम्ही कडक तेलामध्ये शंकरपाळी तळाली तर ती आतून कच्ची राहते, बाहेरनं एकदम लगेचच लाल पडल्यासारखी होते. आणि नंतर मग जर गॅस कमी असेल फ्लेम गॅसची तर ती पूर्ण तेलामध्ये विरघळल्यासारखी होते. त्यामुळं आपल्याला तेल मध्यम आचेवर मध्यमच गरम हवं आहे. तर अशा प्रकारे मी बघितलं तेल जास्त गरम होतं, त्यामुळं मग मी जरा तेल थोडंसं गार होऊन दिलं आणि त्याच्यानंतर ह्या शंकरपाळ्या टाकल्या. सुरुवातीला जेव्हा आपण टाकतो तेव्हा हलवायचं नाही आहे त्याला, कारण ते तुकडे पडण्याचे चान्सेस असतात. थोड्या वेळ ठेवायचं. थोड्या वेळ ठेवल्यानंतर आपण त्याला असं सगळ्या बाजूनी व्यवस्थित हलवून घेणार आहोत. त्यानंतर त्यांना असं छान छान रंग गोल्डन गोल्डन यायला सुरू होतो. पण आपल्याला जास्त गोल्ड रंग आणायचं नाही आहे. थोडं गव्हाळपेक्षा पण कमी असं एकदम ते भाजून घ्यायचं आहे रंगावर. जास्त काळ्या रंगाचा जर तुम्ही करायचा प्रयत्न केला की बाबा शिजतील नाही शिजतील म्हणून, तर ते नंतर कसं होतं, ह्याची प्रोसिजर चालू असते आतमध्ये शिजायची. त्यामुळे हे थोडेसे असे गव्हाळपेक्षा पण थोडे रंगावर कमी रंगावर हे काढून घ्यायचं. आपल्याला वाटतं हे शिजलेलं नाही आहे, पण ते शिजलेलं असतं आणि त्याची प्रोसिजर जी आहे शिजण्याची ती चालू असते. हे बघा अशा प्रकारे अतिशय सुंदर दिसत आहेत. वाव. तर हा प्रकार हे बघा मी काढून घेते. अशा प्रकारे काढून घ्यायचं, तेल व्यवस्थित निथळून द्यायचं. मधल्या वेळेमध्ये पण आपण याला खाऊ शकतो. एकदा बनवले, अतिशय सोपी रेसिपी आहे. डब्यात भरून ठेवलं मस्तपैकी आपण चमचमीत हे खाऊ शकतो. घरात असलं अवेलेबल आणि जरी काही खाण्यासाठी नसलं जेवणासाठी तर आपण हे खाऊ शकतो. असे मस्तपैकी हे आपण कधीही बनवू शकतो. याला सणाची वगैरे काही गरज नाही आहे. इतर वेळीही आपण हे बनवू शकतो. हे बघा मी अशी छान छान प्रकारे ही शंकरपाळी बनवून घेतलेली आहे. हे बघा किती दिसायला सुंदर आहे ती. अशा थोड्याशा पांढऱ्या रंगावरच त्या भाजून घ्यायच्या, तळून घ्यायच्या. कारण कसं आहे, नंतर त्याचा रंग चेंज होतो. मी 2 प्रकारे तळले. मी थोडेसे पांढऱ्या प्रकारे पण तळले आणि थोडेसे डार्क प्रकारे पण तळले. मी सतत एक्सपेरिमेंट करत राहते की बाबा असं केल्याने काय होईल, तसं केल्याने काय होईल. त्यामुळे मी असं हे करून घेतले आणि अशा प्रकारे आपल्या अतिशय सुंदर दिसणाऱ्या
डब्बल साईजच्या फुलणाऱ्या, डबल टिब्बल बघा तुम्ही बघू शकता फुलणाऱ्या, 2 बोटांनी तुटणाऱ्या. मला वाटतं म्हातारे माणसं पण हे खाऊ शकतात. इतक्या ह्या छान अशा खुसखुशीत होतात ह्या शंकरपाळ्या. तर अशा प्रकारे मी ह्या पूर्ण शंकरपाळ्याची बॅच अशा प्रकारे तळून घेतलेली आहे. खूप अतिशय दिसायला डोळ्यांना सुख मिळणाऱ्या अशा शंकरपाळ्या ह्या चमचमीत तयार आहेत मंडळी. तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ना मंडळी कसं आहे, तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप 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 प्रोत्साहन देतं. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलवर जा, नक्की रेसिपी ट्राय करा.